महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर पहिलं विमान मुंबईत दाखल। अबुधाबीवरून 350 भारतीयांची पहिली बॅच मुंबईत सुखरूप पोहोचली। मुंबई विमानतळावर कडेकोट बंदोबस्त। सोन्या चांदीचा भडका अवघ्या काही तासात दरांनी गाठला नवा उच्चांक। सोनं 1,72,000 तर चांदी 3 लाखांच्या पार। युद्धाच्या सावलीत बाजार अस्थिर। नागपूरच्या एसबीएल कंपनीतील स्फोटामध्ये 19 जणांचा मृत्यू। मुख्यमंत्री फडणवीसांकडून जखमींची विचारपूस। दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल। कठोर कारवाई होणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। अजित पवारांच्या विमान अपघातावरून एआयबीचा दाव्यावर ग्रामस्थांचा आक्षेप। घटनास्थळी झुडप, मग विमान झाडाला कसं धडकलं, नागरिकांकडून शंका उपस्थित। एआयबीचा अहवाल संशयाच्या भोवऱ्यात। जय पवारांच्या दाव्यानंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालय सतर्क। व्हिडिओची योग्य दखल घेतली जाईल। मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया। उड्डाणादरम्यान व्हीसीआर मालक झोपल्याचा व्हिडिओ शेअर करत जय पवारांकडून कारवाईची मागणी। अंजली दमानियांचे धनंजय मुंडेंवरील आरोप लोक आयुक्तांनी फेटाळले। मुंडेंवरील कृषी साहित्य खरेदीच्या आरोपांमध्ये तथ्य नाही, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती। गॅजेटचा जीआर निघाल्यावर शेतकऱ्यांचा मुद्दा हातात घेणार। शेतकऱ्यांचा मुद्दा हातात घेतला की तुकडाच पाडतो। आरक्षणासह शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मनोज जरांगे आक्रमक। पालघरच्या तारापूर एमआयडीसी मध्ये वायू गळती। रासायनिक वायू गळतीमुळे कामगारांना श्वसनाचा त्रास। स्थानिकांमध्ये घबराट। नंदुरबारमध्ये भीषण पाणी टंचाई। तळोद्याच्या हातबारी पाड्यामध्ये भीषण स्थिती। हंडाभर पाण्यासाठी महिलांसह चिमुकल्यांची वणवण। प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी।